प्रमुख पाहुण्याला जाऊ द्या. तुमचं काय पुढं ती बसायचे लाईव्ह चालू
शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि ऑल इंडिया क्रांती सेनेच्या जिल्हा कार्यालयात आलेले महाराष्ट्राचा नाही तर देशाचा काळावान मनोजदादा जहांगे यांचं पंचायतच्या वाईटमध्ये कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मला
आणि येणाऱ्या काळात ही शिवशक्ती भीमशक्ती या ठिकाणी ठामपणे आम्ही दादाच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि दादा सुद्धा मुस्लिम आदिवासींच्या पाठीशी उभा राहणार आहे. हे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची तब्येत खराब असताना ते आमच्यासाठी या ठिकाणी बसले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं सुद्धा या माध्यमातून मी स्वागत करून थांबतो. जय भीम. आवाजच आहे. यांची सर्व गोरगरिबांसाठी अरे एक मिनिट थांबा ना, इथं लाईव्ह चालू आहे. ठीक आहे. त्यांची सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या हातून गोरगरिबांची सेवा करावी, ही आम्हाला आशा आहे, अपेक्षा पण आहे. तुम्ही ते करता पण तुम्हालाही मनापासून दीपक भाई केदार यांना या कार्यालयाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आता बाकी नाव घेत परत मात्र एवढंच सांगा, आपण वेगळे नाही. आपल्या दुरावा निर्माण करणारा कोण सगळ्याला माहिती. पिढ्यांना दुरावा काय तुमचं दुरावा आहे ना. आपल्या पिढ्यांना फार दुरावे करणारे कोणी ते सगळ्याला माहिती. फक्त आपण ते जाणून घेऊ. मी जास्त संदेश देणार नाही. एक मात्र आवडतो सांगा, आता शहाणाची वेळ आली. आपण जर शहाणे झालो तर ही लहान गरिबाची सत्ता कालीन महाराज गरिबांनी केली म्हणून सांगतो. फक्त जागा होतं गरजेचं. आपण तिलाही एकमेकांच्या अंगावर आला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी ते तुम्ही येत म्हणून नाही तर मी असं बोलताना होतो. या राज्यात दांडे उचलणारे 3 लोक. एक दांडा उचलतो मराठा, दुसरा मुसलमान आणि तिसरा पहिले. ते दांडे उचलणारे जर बाजू निघाले या दोघांना घालणारच समजा. हे नाव देत आपल्याला बांधून घ्यायला आणि आकृती लोकपती करण्याला. आकृतीची जर शाळा नाही झाली आयुष्यभर केलेलं पुलिसला मार मिळतो. आम्ही रटेच घालणारे मराठीचे, मुसलमानाला पण देणार नाही, नंतर येताना कुठे नाही का मारा मला काय देणार नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो या 3च रटे असे तीन जर बाजूला निघाले खाली कोण राहील. मान्य करणारी संपली आणि आपल्या जीवनावरती प्रत्येक वेळेस सत्ता आलीच नाही. प्रत्येक वेळेस मी म्हटलो नाही, मला कसल्या पदाची कशाची लालसा नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं सांगतो, मी जीवन ऐकावर हातात ठेव. जर मी हातात हात नाही केला तेवढं पुढचं सरकार पाय खाली टाकल्याशिवाय सोडू. हे मात्र याच्यावर मी ठाण. माझ्यावर कित्येक तरी आरोप झाले, कित्येक तरी ड्रॅब रचले. इतके उभा केले या वर्षात, इतकेच बोलून संपले. बोलले तेच कटाळले. तेव्हा बोलतो अरे मग काही सापडत नाही. बोलणाऱ्याला काहीतरी सापडलं पाहिजे म्हणून आमदार संपले, बोलायचे मंत्री संपले, बोलायचे खासदार संपले आणि पक्षाला सुद्धा आता टिकवला. म्हणून आघाडीची 12च्या पूर्व माहिती द्यायला लागली.
दिवसा एक नाही झाला अंधार पडला त्यानंतर वेळेत निघाली जेव्हा झाला तर येऊन बसले बाळापाशी येऊन बसले मीडिया गेली की तिथं मला लगेच चित्रली म्हणजे इतकी वाईट परिस्थिती फक्त एक सर्वसामान्याच्या एक घटना त्यांच्यावर आहे. सर्वसामान्याची शक्ती कोणी करू शकत नाही आपली ताकद आपल्याला करायला हे खूप महत्वाचं. आपली शक्ती दाखवून ओळखली आपल्याला तणाव आता गरिबाचं सत्ता येण्याच्या दिवसात गरिबाचं काय आणि गरीब जर ह्यावेळेस नाही झाले तर 100% पलटी बसू शकते. तुम्हाला सांगतो 46-48 काहीतरी मतदारसंघ राखीव तिथं मराठ्याचा 70,000 ते 1 लाख मतदार आणि यावेळेस मराठी 100 झाला सगळ्याचे सगळे मतदारसंघ भेटते त्यावेळेस 50 मतदारसंघ मराठी असे निवडून जाता जाता खाली करायला गेलं नांगर पहिले विशेष संपादन तुम्ही आणि होत नाही वेळ आपण कसा बोलतो आणि वेळेवर काय करतो काहीच करतो म्हणून आपल्या आयुष्याच्या लेकरांना देण्याची जी सत्ता आपल्याला काहीच करायला पाहिजे की वेळेवर आपल्या शरीर आपण काहीच करायला वेळेवर भावनिक होतो जसे की आता मी आमची बहीण आणली वेळेवर भावनिक होतो आपण 1500 वर्षाची आणि ते 1500 आयुष्याला ठेवतो आपल्या आयुष्याचं आरक्षण पाहिजे शेतकऱ्याला आयुष्याची कर्जमुक्ती पाहिजे मालाला भाव पाहिजे हे नाही देत आपण वेळेवर चुका करतो आणि त्याचे परिणाम समाजाला आणि त्या समाजाच्या मुलाला भोगावे इतकी वाईट परिस्थिती फक्त आपल्याकडे मी खरंच दुसऱ्यांची दोष देतो. आपण जर 2-3 शाळे राहिले ना कोणाची सत्ता आहे दलित मराठा मुस्लिम जरी एकत्र राहा सत्ता देत नाही कोणाची तुम्ही का समजून घेतलं मला हे नाही कळत. तुम्हाला हेच का सांगायची गरज पडा की दलित मुस्लिम मराठा एकत्र आला तुम्हाला दुसऱ्याला निवडून दिलं तरी तुमचे हक्क पूर्ण तुम्हाला मिळत नाही. पण त्यापेक्षा यंदा तिन्ही जाती नाही यंदा विश्वास ठेवायला हरकत का 70-75 वर्ष त्यांनी काय नाही दिलं या 3 जातीचे लोक एकत्र येऊन 100% म्हणा एकत्र येईल तिन्ही जाती 100% एकत्र येईल आणि गरिबाच्या हातात एकदा 5 वर्ष येईल सरासरी काम करतील. पण आपण वेळेवरती नाही आणि आपण स्वतः आपणच करू. यावेळेच्या निवडणुकीत पुसता मी तिकडून पाडा म्हणून 5 किलोमीटर पाडू म्हणजे पाडू सुरू झालं एवढी शक्ती आहे सोपं नाही आहे हे सोपं नाही आहे त्याला 3 जाती माझं सोपं आहे की 1 वर्षापासून होतो दलित मुस्लिम आणि मराठा एकत्र आला वेळेस सांगतो. पण अशा वेळेस आपण एका बाजूला काम करायचं आपण एक पक्षात पक्षात आणि त्यांना ते साधायचं ते साधं आता आमच्या सुद्धा फुटले नाही असं नाही पण ते सामान्य वर्ग नाही ही देशातली पहिली घटना जर तुम्ही सर्वे करा मी सांगतो म्हणून नाही पण 67% मराठा 65 ते 67% मराठा रायगडावरचा 30% मराठा समाज 1% राजकीय लोकांच्या शब्दाचा पुरवठा आणि बाकी प्रकारच्या व्यवसायात आणि नोकरी हॅलो 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 असं या सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाचं कधीच मला काही 100% मराठा एकत्र आला पण जेव्हा त्यांचे 113 आमदार पाळायला एवढा तर मराठा काढले 113 आमदारांच्या हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं आणि ती तयारी नाविलाजानं आम्हाला करावी. माझी पुन्हा आपल्या सगळ्या दलित बांधवांच्या वतीनं तुमच्या वतीनं तुम्हालाच मिळाली तुम्ही सगळेजण समाज एका छताखाली आणायचा प्रयत्न यावा. जर दलित बांधव एका छताखाली जर आला आणि एक शिक्षा जर एवढे वेळ चालले 75 वर्ष कोणाला तरी पण लागतो तर मुस्लिम मराठा आणि दलित हे जर एकत्र आलेले 100% करायला एकही राजकीय पक्षाचा माणूस कुटुंबावर वापरणार एकही इतकी भयानक परिस्थिती होती.
थोडा तो वेळ आपल्या पक्षात होती, आपल्या नेतात होती, वेळेवरती आपल्याला पावणार होती. पहिल्या वेळेस मला ते कधी स्वप्न आहे का काय असं वाटतंय ही पहिलीच वेळ अशी की मला ढोलकी झालेला आहे. त्यांना पावना करत नाही. आता आपला देवाला निवडून आणायचा ती कधी ध्यानात नाही, त्याचा मामा आमदार निवडून आणायचा ती त्याच्या ध्यानात नाही. पहिली वेळ एखादी असं वाटतं एवढा मोठा बोलायचे समाज आपण सोडून तर नाही ना बोलत. हे पटत नाहीये कारण इतकी मोठी समाज एका सगळा खाली नाही सहज आपण आता बघून बदलली ती का भूमी पण नव्हती का घबरानं बोलून सत्य आहे मातावर नाही चालणार. सहज लोक काही बोलवलं तरी येतो. मला बीडपर्यंत यायला 60 किलोमीटर अंतरावरती गेली. मला या 60 किलोमीटरमध्ये 8 वेळ लागला नुसतं जायला यायला. मी बडाया मारत नाही. इतके हाल आहे प्रत्येक गाडी पुढे जात नाही काही म्हणजे हे एक आनंद आहे. आणि हे आनंद खरा साजरा करायचा फक्त या 2 जागेमध्ये क्रांती झाली. जिथं आपल्याला खरं जायचंय, आपल्याला घरी असलं पाहिजे, आपल्याला कुठपर्यंत जायचं, आपल्याला इथपासून त्या सत्तेच्या केंद्रापर्यंत जायचं असतं तर सत्ता केंद्र कार्यस्थानाला आपल्याला तिघांना तिथपर्यंत जावं लागणार. आपण अर्धवट वाटचाल चलून आपल्याला चालणार आहे. आपण जर अर्धवट वाटचाल करायचा प्रयत्न केला फक्त त्या दिशेने चाललोय हे उपयोगाचा रस्ता माहिती आहे आपल्याला. एक पासून तिथपर्यंत या आंदोलनापासून या सत्तेच्या केंद्रापर्यंत जायचं तर आपली स्पष्ट भूमिका असली पाहिजे. आता केंद्रापर्यंत मध्ये आलेली संकट सगळे झेलायची. आपण अर्ध्या किलोमीटरचं संकट आलं म्हणून बाजू आणलो तर आपण आपलं समाजाला जे द्यायचं ठरवलं ते स्वप्न आपण बघितलं ते कधी पाहणार. आपल्या तिन्ही जातीने हॅलो हा बापू हॅलो हां बोला ना बापू. हां काय म्हटले? हॅलो 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 काय म्हटले? बघा बघा तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला काय करायचं त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही. कारण काय व्हायला लागलं म्हणजे आम्ही तुम्हाला फोन करतो येण्यासारखे फोन करतो टोकन चालू काय झालं काय तुम्ही फोन उचलताय बोलताय आमचं स्टोरी आहे. जर समजा याच्यानंतर जर समजा ठीक आहे एवढे फोटो व्हायरल झाले सगळ्या गोष्टी याच्यानंतर तुम्हाला हात लावला की मी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही काय करायचं आम्ही काय ते लावणारच 100% इतके फोटो व्हायरल झाल्यानंतर तुम्ही मीडियाच्या समोर आल्यानंतर बोलल्यानंतर ते त्यावरती दाबणार तशी दबत नाही. मला जर एवढं फोन करून आमचं काय घेतलं नाही काय होणार हेच होणार तुमच्याबरोबर ते त्यांचं पण बापूचं पण नाव त्यांचं नाव त्यांचं पण नाव करायचं फोन करतो आणि मीडियावाले फोन करतात तुम्हाला 2-5 मिनिटात तुम्ही फोटो काढूच तर तुम्ही स्वतःच्या घरातून तुम्ही फोटो काढून दिले आम्ही दूध काढले घरी तुम्ही फोटो काढून तर तुम्हाला हिंमत होती. आता तुम्हाला मीडियाच्या समोर खरं सत्य ते बोलायला उगा डाऊचाचं काम केलं तुम्ही त्या माणसाने डाऊचाचं काम केलं तर ते थोडी करणार आहे. तुम्ही नाही म्हणायचं आणि तुम्हीच फोटो पाठवायचे असं तुम्ही चालत असतं. आम्हाला वाटतं आमची चुकी झाली तुम्हाला फोन करून तुम्हाला एवढा रिस्पॉन्स आहे.
मग ही संघटना एका यांना बघा समाजाच्या विरोधात डॉक्टर काय झालं तुम्ही तर आता तेच करायला लागले त्या माणसाने एवढं मोठं तुमचं नाव सगळ्यात नाव घेऊन सुद्धा जर तुम्ही आम्ही PI ला बोललो एस पीला बोललो तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही एक प्रतिक्रिया द्यायची ना आम्ही सकाळपासून तुम्हाला फोन लावतोय ते चालू शकेल तुम्हाला फोन लावतोय दादांचं मला सांगण्यासाठी फोन लावतोय तुम्हाला आम्हाला थोडी अवसर आहे तुम्ही प्रतिक्रिया द्यायला थोडी आम्हाला काही पैसे थोडी भेटणार तुम्ही तुमच्यावर अन्याय झाला तेवढं सांगितलं तू म्हणता वडील राहिले फोटो पाठवले हा बापू आता सरपंच करणार होतं तुम्हाला आणि जे काही करायचं ते पण करायचं माझ्या माहितीला होता तुमची माहिती काय मला माहिती आंदोलन सुरू झाल्यापासून 90% तुझं मराठीचे भांडणाचे भांडायचे केसेस आणि मराठी एकत्र आणि नुसतं एकत्र राहण्यात यामुळे मराठीच्या मारामारी आणि आपण समजून घेतलं पाहिजे चूक कोणाची आपण आपण करताय मुसलमानचं पण मुसलमान मुसलमानचं चुकलं की उपाशी लोकांनी घेऊन गेले चूक बघत नाही मराठीचं चुकलं मुसलमानांनी तरी त्याला चुकलं ते पण मला झाले मराठीचं चुकलं की हे तुला येतो आपण तुला भंगार केलं जेव्हा चुकला तेव्हा दोष माझं समजे ना आणि आपल्या माझं समजे की हे समजे काही झालं तरी आपल्या मध्ये नसेल ते काही त्याचे सगळं येतो आता नाही प्रयत्न केले मला मी कट्टर येईल मी बदलत खोटं बोलत मी कट्टर येईल मला माझ्या घराचा स्वाभिमान पण मी छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मांडलं माझ्याकडे हिंदुत्वाला वेगळ्या काय आणि माझ्या मागण्याला कोणाही विचारलं यांची सत्ता केली मला जय तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.